मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत तरी नाही आणि आत्माच स्वरूप आहे. म्हणून मोक्ष कसा आहे, अनादि सिद्ध. अनादि असल्यामुळे, सिद्ध असल्यामुळे क्रियेने त्याची उत्पत्ती होऊ शकत नाही. तर पुढे नाशकावत नाही. आता सांगितलं बंध कसा आहे, मोक्षाला कशाची निवृत्ती करायची आहे, बंधाची. क्रियाने बंध निवृत्त होतो का ज्ञानाने? ज्ञानाने सुद्धा असतो. बंध मिथ्या आहे. मिथ्या बंधाची निवृत्ती ज्ञानाने होते. म्हणून नाश हे संभवत नाही. पुढे प्राप्ती. क्रियेने एखाद्या भावाची प्राप्ती होते, तशी प्राप्ती क्रियेने का होत नाही? प्राप्त झाली. मोक्ष आणावं लागत असतो का प्राप्त झाली? तुम्हाला प्राप्ताची पहिल्या तर झाला नाही का? विधान पेक्षा अप्राप्त वस्तूची प्राप्ती आहे का प्राप्त वस्तूची प्राप्ती? मग अप्राप्त का झाली? अज्ञानामुळे. प्राप्त असलेल्या मोक्षाची पुन्हा प्राप्ती होण्याचे कारण नाही. पुढे गोंधळ विकार काय नाही. तांदळाचा बाजू ठेवलेला आहे, कर्माने मोक्ष प्राप्त होतो, विकार का होत नाही. ठिकाणी बनतात विकार. सहावा बाकी ज्याला ऐकायला गर्व आहे, त्याच्या ठिकाणी विकार नाही. कोणताही विकार होऊ शकत नाही. असंगत स्वरूप आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणताही विकार होऊ शकत नाही. मला दृष्टांत दिले ना, त्या मटकीवर खडा सुद्धा बाया असते ना, मटकी खातात वेगळं, ते मटकीची उसळ करून खातात. मटकीच्या बरोबर कोण असतो, रात्रभर खडा पाण्यामध्ये दिसतो, मटकीला कोण फुटतो, खड्याला कोण फुटतो का? जसाच्या बरं बाई ती मटकी शिजवतात, मध्ये मटकी शिजल्या जाते, खडा जसाच्या बरं जेव्हा जेव्हा मटकी जो काढ असतो तो खडाही पोटात गेला, मटकी पचते, खडा जसाच्या. पुढचं जास्त सांगत नाही. मटकीचा मळ तयार होत असतो, खडा जसाच्या. कोणताच विकार त्याच्या ठिकाणी होत नाही. त्याच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताच विकार होत नाही. अविकार बंधन म्हटले. आत्म्याचं वर्णन केलेलं कोणतं पद घातलं त्याच्याकडे म्हणजे तांदळाचा आणि भात होत असतो, इथे बरोबर आहे. क्रियेने भात होत असतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याच क्रियेने विकार उत्पन्न होत नाही. हरि निर्विकार असतो. पुढे पाचवा प्रश्न. संस्कार. संस्कार का नाही? संस्काराचे दोन प्रकार, दोषात्मक आणि गुणाकार. दोषात्मक संस्कार का नाही? आत्मस्वरूपाचे नित्य शुद्ध आहे, मल नाही त्याच्या ठिकाणी मल नाही, नित्य शुद्ध आहे. नित्य शुद्ध आहे, तिला मन लागते का? आकाशाला कुठे पाणी भिजवत असतो का? आकाश जसाच्या बरं इतर पदार्थ जळते, आकाश कुठे जळत असते का?
म्हणून कोणता संस्कार लागू शकत नाही. तिकडे गुणाचा निर्गुण असल्यामुळे त्याला कोणताच संस्कार लागू शकत नाही. असे पाची परकर्माचे आत्मस्वरूप या ठिकाणी त्याचा काही उपयोग नाही. कोणते कोणते पाच पर उत्पत्ती, नाश, उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार. कर्मापासून मोक्ष कसा होऊ शकत नाही चाललाय आता पहिले. तिसरी शंका माझा समसमुच्चयवाद्याचे मत. कोणी कर्म उपासना सहित ज्ञान मोक्षास हेतू आहे असे म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही. गमनास दोन्ही थोडक्यात समाज समस्यांचे वाद म्हणजे केवळ ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. कर्म उपासने ज्ञानाने आणि मोक्ष प्राप्त होतो. त्याला समसमुच्चय वाद म्हणतात. केवळ ज्ञानाने काय होत नाही. वेदांत शास्त्रामध्ये काय केवळ ज्ञानानेच काय होतं, मोक्ष होतं. यांच्या बरोबर केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही. त्याला जोड कर्म उपासनाचा आहे. म्हणून समसमुच्चय वाद म्हणतात. त्याची 2-4 उदाहरणं दिली. मला कर्म उपासनेची का जरूरत आहे, त्याच्याकरता एक पक्षाचा दृष्टांत दिला. आकाशामध्ये पक्षी उडत असू, एका पंखाने उडतो का 2 पंखाने? एका पंखाने उडतो का? पक्षाला किती पंख असतात? 10-5 असतात. एका पंखाने दोन्ही पंखाची आवश्यक आहे. समसमुच्चय म्हणतात. त्याप्रमाणे मोक्षाच्या सिद्धी करता समसमुच्चय म्हणजे एक पंख कोणाचा ज्ञानाचा, दुसरा पंख कोणाचा कर्म आणि उपासना. पहिली शंका वजा. आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही. गमनास दोन्ही पंखांची जरुरी असते. त्याप्रमाणे मोक्ष लोकासही एका ज्ञानरूप पंखाने गमन होणार नाही. उपासना सहित कर्म या दुसऱ्या पंखाचीही जरुरी आहे. उपासना ही एका पंखाने पक्षी उडत असतो, त्याला 2 पंख असायला लागतात. एका पंखाने उडत विमान असताना त्याला एकच पंख असतो, 2 असते. मोठे पंख असतात. त्या दोन्ही पंखाची आवश्यकता असते. त्याप्रमाणे समसमुच्चयवाद त्याचं मत चाललंय. पुढे खंडन करायचं. मग पक्षाला जसा दोन्ही पंखाची आवश्यकता असते, तसा मोक्षाकरता एक पंख ज्ञानाचा आणि दुसरा पंख कर्म आणि उपासना. या दोघांची काय आवश्यकता धर्माचा समसमुच्चयवाद. एका केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. त्याला कर्म उपासनेची जोड असावी लागते. वाचा. उपासना ही मानस कर्म असल्यामुळे कर्म हा एक पंख आहे. कर्म व उपासना असे 2 नाही. काय पाहिजे मग? फलाच्या सिद्धी करता क्रिया करता 3ची आवश्यकता आहे. उपासना सुद्धा कर्मच नाही. आपण आपल्या शरीर इंद्रियाकडून जे काही होत असते त्याला कर्म म्हणतात. उपासना म्हणजे मानसिक कर्म. आपण काय बघून त्याचे चिंतन करतो, हे कर्मच आहे. ते मानसिक कर्म आहे. उपासना आणि कर्म हे भिन्न नसून एकच आहे. एकच शारीरिक त्याला कर्म म्हणायचं, मानसिक असेल त्याला उपासना म्हणायची. हा एक पंख, दुसरा ज्ञानाचा पंख. आणि 2 मिळून काय होत असते, मोक्ष होत असते. पहिली शंका
आता पुढे दुसरी शंका वाचा. दुसरा दृष्टांत असा की रामेश्वर सेतू दर्शनाने पापनाश होतो. त्यात सेतू दर्शन प्रत्यक्ष ज्ञानरूप आहे, परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पापनाश होत नाही. समजलं. दुसरी शंका, पहिली शंका झाली. दुसरी शंका कोणती? आपल्या आणखी धर्म याच्यामध्ये तुमच्या याला रामेश्वरला सेतू दर्शन भगवंताने लंकेमध्ये जाण्याकरता काय मागलेलं होतं? कशाचं बांधलं होतं तिथं? जोरात सांगायचं ना. अरे कशाचं बांधलं होतं तिथं? बाकीचा का? मग कशाचं बांधला? अरे पूल बांधला होता ना, रामायणामध्ये आहे ना. कुठं जायचं आहे? लंकेत लंका काही हिंदुस्थानच आहे का? श्रीलंका. शोध लावायला जरा जटायूच्या भावाने शोध लावला होता. मुला सीताई रावणाचे अशोक होणार आहे लंकेमध्ये. माझं लंकेमध्ये जायचं आहे. त्याच्याकरता वानर 18 वानर होते आणि अफाट समुद्र. त्या समुद्राच्या पलीकडे लंका. तेव्हा काही न्यायचे घडे. भगवान श्रीरामचंद्र म्हटलं देवा समुद्राचा फाट आहे, आपण नाही का पाहिला? मला पलीकडे कसं काय न्यायचे? भगवान म्हणायला लागला आपल्या पलीकडे जायचं आहे ना, तर समुद्र कोरडा करून टाकलो. तो समुद्र घाबरला. भगवान श्रीरामचंद्र प्रभूला शरण दिला. म्हटलं तुम्ही जर कोरडा केला तर असंख्य जीव आहे आणि सगळे काय होतील, मग मरतील. त्यांनी कोणाकडे जायचं? म्हणजे मग काय करायचं? म्हटलं तुमच्या सैन्यामध्ये नलनील नावाचे वानर आहे, त्यांच्या हाताने दगड धरतील. मग काय बांधणार? आता आपलं काही रामायण विचार सुंदर त्याला सेतू बांधला दिला म्हणजे दगड आणायचे आणि दगड आणखी पुढे काय व्हायचे? टाकले ते वाहून जायचे. मध्यम लागली आमची एवढी मोठी मेहनत करतो आहे आणि दगड काय होतात वाहून जातात. त्याच्यात हनुमंतर आहे बघा, एक एक दगड म्हणजे केवढा होता? द्रोणागिरी एवढा होता. म्हणलं सगळे वाहून जातात. मग त्या दगडामध्ये हनुमंतर आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ. त्याची जेवढं पुऱ्या घरचं सिमेंट तर आपलं काम चालू आहे का नाही? 2 दगड एका ठिकाणी कोणामुळे येतात? सिमेंटामुळे येतात. 2 दगड एका ठिकाणी कसे येते? त्याचं सांगितलं म्हटलं एकच शब्द एका दगडावर आली आहे आणि एका दगडावर काय राहिलं? मग दगड घालायचे बोल तयार व्हायचे. तरी पण वाहून जाईल ते बोल. मग सांगितलं म्हटले पण तुम्ही उभे राहा, तुला वाटतंय. प्रभू रामचंद्रानं सांगितलं म्हणजे शिवाय कोणी उभे राहिले म्हणजे सगळे मासोळ्या म्हणा, एक एक मासा म्हणजे एक एक पर्वतच बघा. समुद्रातले मासे काही इंद्रायणीतले मासे आहे का? मासे म्हणजे आणि तुम्हाला पाहून ते मासे स्थिर राहतील. सगळे लंकेमध्ये त्यावेळेला हे सगळे वानर मंडळी जसे चंद्रभागेहून पलीकडे जायचं असलं म्हणजे फुलं येणार तसा सेतू बांधलेला होता.
रामायणात तुला अधिक सांगितलं असतं, पण आता आहे विचारसागर आहे आपला कळलं नाही. सेतू दर्शनाच्या योगाने पाप निवृत्ती होते. आपण नाही करतो पाप, पण नुसत्या दर्शनाने पाप निवृत्ती होत नाही. श्रद्धा असावी लागते. श्रद्धा हे भांडवल आहे. तुम्हाला जरा की पहिल्या तरंगाच्या ह्याच्यामध्ये ब्रह्मविद्येची साधनं कोणती? होऊन गेला आपला पहिल्या तरंगाचा काय आवश्यक आहे? शब्दा साधन सांगितलं आहे. समाधी षटकामध्ये कोण सांगितलं आहे? 6 कोणते प्रकार आहे? जोरात थोडा तुकडं तर कुठे लागवत नाही. काय श्रम दान उपाम समाधान तितिक्षा श्रद्धा, त्याच्यामध्ये श्रद्धा सांगितलेली आहे. श्रद्धा पदे ज्ञानम कोणतेही क्रिये संताची पायी मानवाला गाठी गडी श्रद्धा असावी लागत असेल तर परिपूरक होणार. केवळ सेतू दर्शनाने सफलता प्राप्त होत नाही. श्रद्धेसहित सेतू दर्शन करावं लागत असतं. केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही. त्याला कर्माउपासनेचा पंख असावा लागतो. वाचा. त्यास भक्तीसह वर्तमान गमन कर्माची सहाय्यता पाहिजे. श्रद्धारहित पुरुषाचे केवळ सेतू ज्ञानाने पाप निवृत्त होत नाही. श्रद्धा नसेल तर पाप निवृत्त होत नाही. त्याला कर्म उपासना पाहिजे. जर श्रद्धा असेल तर पापाची निवृत्ती होते. केवळ सेतू दर्शनाने होत नाही. म्हणजे समसमजचे भाव. केवळ ज्ञानाने मोक्ष होत नाही. मग कशाची जोड पाहिजे? त्याला कर्म आणि उपासना. 2 शंका झाल्या पुढे. जसे सेतूचे ज्ञानास पाप निवृत्ती रूप फलाकरिता श्रद्धा गमनादी कर्माची जरुरी असते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही मोक्षरूप फलोत्पत्ती करिता कर्म उपासनेची जरुरी आहे. बरोबर. पाप निवृत्ती करता आणखी दर्शनाधिक श्रद्धा हे त्याचा उपयोगी होणार पडतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान होण्याकरता काय पाहिजे? ब्रह्मज्ञानाकरता नाही का ज्ञान अधिक कर्म अधिक उपासना. ज्ञानाला कशाची जोड पाहिजे? कर्म. केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही. त्याला लक्षात आहे. त्याला कर्म उपासनेची आवश्यकता आहे. केवळ ज्ञानानेच मोक्ष होत नाही. त्याला सहाय्य करणारे कोण पाहिजे? कर्म आणि उपासना. कोणाचं मत आहे? समसमजचे समस्या समाधान असो. कर्म उपासना हे आणि दुसरं ज्ञान हे मोक्षाला काय कारणीभूत. केवळ ज्ञान मोक्षाला कारणीभूत नाही. केवळ कर्म उपासना मोक्षाला कारणीभूत होत नाही. पुढे. आणि ज्यांच्या मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात, त्यांनीही कर्म उपासनेस मोक्षाचे कारण मानले आहे. जे लोक कर्म उपासना आणि ज्ञान मोक्षाला कारण मानतात त्याने सुद्धा कबूल केलेलं आहे. ज्ञानानेच काय होतं नाही, कर्म उपासनेची आवश्यकता आहे असं कोणाचं मत आहे. अन्याचं प्रमाण देऊन सांगतात पुढे. ती अंतःकरणाची शुद्धता आणि निश्चलता कर्माने आणि उपासनेने होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाचे हेतू आहे. ज्ञानाला हेतू कोण आहे? सहकारी साधनं कोणती आहे? कर्माने काय होत असेल? कर्माने काय होत? चित्ताची शुद्धी कशाने होते? आता काय सांगत नाही तुम्ही. हे मदत तर केली पाहिजे. तुझं पण का बघ. कर्माचं फळ कोणतं आहे?
चित्ताचे सुद्धा हे कर्म ब्रह्मवंश दर्शन 12 अध्यायाचे व्यास महाराजांना लिहिलेले उपासना कर्म सांगणारी आणि लिहिलेले कर्म आणि चित्तशुद्धी उपासनेने काय कर्म स्थिर होत असतं. चंचल मन काय होतं हे उपासनेचं फल आहे. अरे का चित्तशुद्धी आणि की कर्म उपासनेमुळे चित्ताची स्थिरता ही ज्ञानाला सहकार्य आहे. म्हणून कर्म अधिक उपासना अधिक ज्ञान मोक्षाला कारणीभूत आहे. याला माझं समसमुच्चयवाद पुढे जशी कर्म उपासना ज्ञानाचा हेतू मानतात त्याचप्रमाणे मोक्षाचीही कर्म उपासना हेतू मानणे योग्य आहे. म्हणून मोक्ष प्राप्त करून गेलेले शुद्ध असं अंतःकरणात जर तिथे ज्ञान राहत नाही तशी चित्तशुद्धी नाही. वेदबोध करील काही कपडा धुवायला बसला पाणी कुठलं घेतलं गटारात नाही. कपडा स्वच्छ होईल कमळ जसा दुसायचा त्याला विचारलं म्हणला इथे का कपडा साबण लावून टापक्यामध्ये पाणी आहे आणि ते टापकं कुठलं होतं लावारी संडाच्या जवळ नाही निर्मळ जीवन नाही निर्मळ जीवन काय करेल हे काय करेल म्हणून कर्म काय करते अंतःकरण शुद्ध करते. ज्ञान कोणाचं होत असेल ज्ञान कोणाचं चित्तश शुद्ध आहे कर्म ज्ञानाले होतं कैवल्य सांग चित्ताची शुद्धी नसेल तर काय उपयोग आहे. ज्ञान हे चित्तात होत असेल मग ते चित्त शुद्ध असावं लागतं. शुद्धी करता कर्म स्थिरते करता उपासना आणि पुढे आणखी मोक्ष प्राप्त होण्याकरता ज्ञान समसमुच्चय भाग पुढे ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्षोत्पत्तीस आणि फलास हेतू आहे तशीच कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्यासही हेतू आहेत असे मानणे योग्य आहे. दोन झाले प्रश्न. एका पंखाने वृक्ष उडू शकत नाही, 2 पंख असू शकतात एक. दुसरी शंका म्हणजे केवळ क्षेत्र दर्शनाने पाप निवृत्त होत नाही त्याला श्रद्धेच येत पाहिजे. शंका नंबर 2. शंका नंबर 3 जलसिंचन हे वृक्षोत्पत्तीला आणि फलाला हेतू आहे. खाली पाणीच नसेल तर वृक्ष वाढू शकेल का? वृक्षाकरता वाढण्याकरता कशाची आवश्यकता आहे. शेतकरी लोक असतात ना संत्रा मोसंबी त्याला पाणी द्यावं लागलं तर त्याला संत्रा आणि मोसंबी येत असते. मग जलसिंचन करत जलसिंचनाने वृक्षोत्पत्ती आणि पुढे फल मिळत असते. वृक्षोत्पत्ती त्याच्याकरता ज्ञात पाणी असावं लागत असतं. त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. इकडे असतात ना इकडे फारशी संत्र्याची झाडं नाही तेव्हा वृक्ष वाढण्याकरताही पाणीच उपयोगी आहे आणि पुन्हा त्याला फळ येण्याकरताही कोण उपयोगी आहे? पाणीच उपयोगी आहे. एकदम वृक्षाला फळ येत असते का त्याला योग्यता असायला लागते. ज्वारी पेरल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी पाणीची देवाला मग फला करता म्हणून चित्तशुद्धी करता कर्म उपासने करता स्थिरता आणि याच्यामुळे आणखी मोक्ष प्राप्ती करतात ज्ञान. म्हणून कर्म उपासना त्याच्याद्वारा ज्ञान होते. ज्ञानाच्या योगाने मोक्ष प्राप्त होतो. त्याला समसमुच्चयवाद म्हणतात. पुढे जरी वनांतील वृक्षास जलसिंचना वाचून फले येतात तरी वृक्षाच्या मुळाशी जलाचा संबंध असतो. जलसंबंध नसेल तर फले येणार नाही. आपण पुण्यमध्ये तुळशीचं झाड असते अलीकडे चाललाय तर नर्सरी म्हणतात ना. श्रीमंताकडे गेलेलं केवढं
आपण नाही का बापूच्या काढलं मध्ये नर्सरी मधनं मोठे मोठे हे असतात अलीकडचे आता नाही का आपण कुठे गेल्यानंतर बंगल्याच्या समोर काय असते मग कुंड्या असतात आणि त्याच्यामध्ये काय झाडं त्याला झाडं कोणाची असते चिंचेची काय आणि फळाची वृक्ष असतात कशाचे फुलाचे वृक्ष असतात कुंड्यामध्ये ठेवल्या त्याला पाणी घालावं लागत मग पुढे वेळेत पाणी पाहिजे पाण्यापासून आणखी झाड जगू शकत नाही त्याला फुलं येऊ शकत नाही म्हणजे मग जंगलातल्या झाडाला कोणी पाणी घालते का मग ते जंगलातली झाडं मरून जाणार ना मग कशी जगतात त्याला आतून पाणी मिळेल कुठून पाणी मिळेल आतपर्यंत मुळ्या गेल्या विना पाण्याशिवाय वृक्ष जगू शकत नाही फळाकरता सुद्धा कोण पाणी नाही म्हणून जलसिंचनाने वृक्ष होतो आणि पुढे योग्य हे झाल्यानंतर फळाने बहार दोघांची आवश्यकता आहे कर्म उपासना अधिक ज्ञान याला समासमच्य वाद म्हणतात म्हणून मोक्षाकरता कर्म उपासना अधिक ज्ञान असावं असं कोणाच मत आहे वेदांताचा मत आहे कर्म उपासनेचा काय तुम्हाला गेलं की 6 फल आहे त्याच्यामध्ये मोक्ष बसू शकत नाही उत्पत्ती नाश पुढे प्राप्ती पुढे विकार आणि पुढे कर्माची फलं कर्माच्या फलामध्ये मोक्ष बसू शकत मोक्ष ज्ञानानेच होतो यांचं मत आहे सगळं त्याला म्हणायचं समसमुच्चय वाद पुढे असो एकंदर विवेचनावरून कर्म उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षास हेतू आहे काय सिद्धांत दिला शंका आहे ना एक पक्षाचा दृष्टांत दुसरा कोणता दिला सेतू दर्शन तिसरा वृक्षाचा दृष्टांत तिन्ही असल्याशिवाय मोक्ष होऊ शकत नाही पुन्हा चौथी शंका म्हणजे तत्ववेत्ता पुरुष असतो त्याला काही कर्तव्य राहिलेलं नाही आहे ना तत्ववेत्ता कोणाला म्हणायचा नाही सांगणार मुक्त पुरुष 4 प्रकार केले होते ना आपण अगदी 4 पाय पहिला कोणता पामर दुसरा तिसरा चौथा तत्ववेत्ता पुरुष कोण उपासक आहे का विषय पामर आहे का तत्ववेत्ता पुरुष कोण मुक्त मुक्त अवस्था जरी प्राप्त झाली तरी क्रिया करतो नको कृष्ण शृण्वन पुढे नुसतं काय खोलीत बसून राहतो का नुसताच खोलीत बसून राहिलं तर मरून जाईल मग तोही तुमच्या काय करतो कर्म करतो किंवा चांगले कर्म करतो म्हणून ज्ञान रक्षणाकरता तोही कर्म करतो कर्म केलं नाही तर ज्ञान निघून जाईल ते मग ते ज्ञान स्थिर राहण्याकरता कर्म उपासनेची काय आहे कोणती शंका आहे चौथी शंका पहिली कोणती पक्षाची दुसरी हेतुदर्शन तिसरी जलसिंचनाची 5 तत्ववेत्ता पुरुष सर्व क्रिया करताना दिसतो जर आणखी त्याचं रक्षण केलं नाही तर ते ज्ञान निघून जाईल म्हणून ज्ञान स्थिर राहण्याकरता असे 4 शंकाची उत्तर आहे ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते यावरून दुसरे असेही म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानले तरी ज्ञान रक्षणाकरिता कर्म उपासनेची आवश्यकता आहे तत्ववेत्ता पुरुष
जोग महाराजांना आपल्यात फरक आहे का नाही? जोग महाराज हे तत्ववेत्ता पुरुष होते. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत म्हटलं? अमर का? मग कोण आहोत? विषय का? मग कोण आहे? उपासक आहोत. उपासक तरी आपण काय झालं? नाही. उपासना तरी कशा करता करायची असते? शकत. मग दोन पंख कोणते? कर्म उपासना एक पंख, ज्ञान हा दुसरा पंख. पहिली शंका. दुसरी शंका कोणती? केवळ क्षेत्रदर्शनाने मोक्ष प्राप्त पापनिवृत्त होत नाही, श्रद्धा असावी लागते. म्हणून कर्म उपासना एक पंख, ज्ञान एक. केवळ जलसिंचन हे वृक्षोत्पत्तीला हेतू नाही. त्याला फल येण्याकरता काय असावं लागते? कर्म उपासना अधिक ज्ञान समसमशील. आणि तत्ववेत्ता पुरुष काय करतो? मग ज्ञान रक्षण करावं लागतं. नाही तर ज्ञान काय होईल? गाथा पाठ केली पुढे त्याला आवृत्ती दिली नाही तर काय होईल? मग विसंबंध सारखी काय द्यावं लागते. तसं ज्ञान जरी आणखी झाला तरी ते रक्षणाकरता त्याची आवश्यकता आहे. म्हणून कर्म आणि उपासना याची अत्यंत काय आहे? आवश्यकता आहे. अधिक माहिती चारी प्रश्नाची उत्तर क्रमाक्रमाने देऊ. माझा झालं का? ₹1,00,000 कागद पाहिला होता. चारी प्रश्नाची उत्तर कधी देऊ? इथेच थांबा.